राम राम शेतकरी बंधूंनो, आज आपण सकाळीच आपल्या मोसंबी बागेत फेरफटका मारण्यासाठी आलो होतो। तर बाग अशी खुलून गेली मित्रांनो, तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं मी की पावसाने एवढा बदल होतोय। आपण एक 8 दिवसापूर्वी जेव्हा पाऊस नव्हता त्यावेळेस झाडं अशी सुकत होती आपली मोसंबीची, आणि आता फक्त 3 ते 5-6 दिवस झाले असं पाऊस चालू आहे तर झाडाची क्वालिटीच बदलली मित्रांनो। आपल्याला बऱ्याचशा व्यापाऱ्यांचा पण फोन आला, बऱ्याचशा कमेंट होत्या की झाडाला 40-45 रुपये भाव लागेल, आणि काहींचं म्हणणं आहे की 40-45च्या खाली देऊ पण नका भाऊ। परंतु माझं एक सर्व शेतकरी बंधूंना एक विचारणं आहे की व कोणाचे गेलेत का झाडं 30-35, 40-45 म्हणजे आपल्याला पण व्यापाऱ्याला भाव सांगायला कमेंटमध्ये सांगा। तुमचे जर गेले असन एक 40च्या किंवा 35 किंवा 45 या रेटनं जर गेले असेल कोणाचं झाडं, तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा की माझे गेलेत भाऊ, आणि त्या व्यापाऱ्याचा पण नंबर द्या। कारण इकडे मी बऱ्याचशा व्यापाऱ्याला बोललो तर त्यांचं म्हणणं आहे एवढा भाव नाहीच आहे मार्केटला। आणि कालच बोलणं झालं माझं बऱ्याचशा व्यापाऱ्यासोबत, तर त्यांचं असं त्यांचे विचार आहेत की ते म्हणतात की 40 आणि 35 हा पण भाव चालू नाही मार्केटला। तर कोणी आपले मोसंबी बागायतदार जे आहेत त्यांनी जर दिला असेल 40-45ने बाग, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मला का असं व्यापारी बोललेत तुम्हाला काय वाटतं का? ते म्हणतात की भाव टाकायला काय जाते, शेतकरी काही भाव टाकतात कमेंटमध्ये आणि त्यानुसार तर तुम्हाला आम्हाला पैसे देता येणार नाही। तर माझं त्यांना एक मी त्यांना बोललो की आमच्या शेतकऱ्यांचा बऱ्याचशा गेलेला आहे बाग, काहीचा 35 गेला, काहीचा 40 गेला। मला कमेंट आले आणि काही सांगतात बी की 30, 35, 40 यांनी तर देऊच नका, 45 द्या। तर त्यांचे त्या व्यापाऱ्यांचे मला उत्तर आले की त्यांनी सांगितले की भाऊ एवढा भाव नाही आहे, तुम्हाला जे पण आपले शेतकरी आहेत तुमचे मित्र, तर त्यांना भाव टाकायला काय लागतं आहे म्हणे कमेंटमध्ये, काही पण टाकतात पण ते आम्हाला घ्यायला जड जातं, आम्हाला पुरत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचा काय विचार आहे याच्यावरती? ते योग्य बोलता की आपल्याला उडाउडीची उत्तर देतात? समजा आपण जेवढा भाव मागतो ते देण्यासाठी ते असं बोलत असतील का? आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांना कमेंटमध्ये टाकलेलं आहे त्याच भावाने आपल्याला बाग द्यायचा आहे। जर कोणी असं घेणार 40-45 तर आपण व्यवहार करू। आणि मित्रांनो, आपल्या असाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पुढचा व्हिडिओ तुम्हाला भाग 2मध्ये मी मोसंबीचा काय व्यवहार झाला आमचा ते पण सांगा। आपल्याकडे एक व्यापारी येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्याला फॉलो कमी पडत आहेत मित्रांनो, तर एक फॉलो पण करून जा। जय जवान जय किसान।